बऱ्याच वेळेला आपण जेव्हा मी हा विचार या फोरमसाठी हाच तो विचार होता की, आणि मी परवा पण असं म्हणालो की पुढारीमध्ये असं टायटल आहे, प्रवीण प्रभूंचा काय. वी नीड नॉट से एनिथिंग फर्दर. म्हणजे जी व्यक्ती त्या होणाऱ्या असंख्य कार्यक्रमांच्या मागे असते, जो त्या कार्यक्रमाचा आत्मा असते, त्या व्यक्तीचं नाव कधीच त्या पेपरच्या टायटल मध्ये येत, पण आज ते त्या टायटल मध्ये होतं. आणि मला त्याचं जास्त समाधान. कळत एकदा की डिस्क्लेमर की इथे जी काही यंग टाळके दिसत आहेत त्यांना लाईट आणि माईक आणि साऊंड काय असतं हे शिकवावं या हेतूने हा केलेला आठवत आहे. कारण आम्ही रोज ह्याच्यासाठी प्रचंड झटत असतो. आजही आम्ही प्रचंड झटलोय. त्यामुळं याला कधीतरी पूर्ण विराम लागावा या प्रांजळ हेतूने आम्ही याला साकडं घातलं होतं. फायनली इज हिअर. एकतर मागच्या 10 वर्षात दादांनी असंख्य बाबतीत मदत केली. त्याची यादी इतकी मोठी आहे की फोरम त्याच्यात संपेल. त्यामुळं मला असं नेहमी वाटतं की आपण जे काही करू शकतो त्याच्यामागे, जसं मी ताई पिंटूदाच्या घरी त्या बाल्कनीत बसून चहा पीत जो निर्णय घेतला होता, कारण हे स्टँड काय, हे लाईट काय, हा मिक्सर, माईक, तर माईक वाईनी सगळ्या त्याच्या घेऊन टाका असं म्हणून आमच्याकडे कितीतरी वर्षांपासून. आय थिंक याच्यातच त्याला नेमकं काय वाटतं या सगळ्याविषयी. खूप रेअर असं असेल की जे म्हणे हे मिळून जा, म्हणजे जोपर्यंत हे लाईट आले नाहीत आमच्याकडे तोपर्यंत आम्ही त्याचेच ते लाईट वापरलेले. आणि जेव्हा त्याला अतिशय गरज असेल ना तेव्हाच तो ते घेऊन जातो, नाहीतर तो त्या ते तिथे आले याची त्याला काळजी पण नसते, तो ते विचारायला पण जातो. आपण आजचं स्वरूप थोडं विचित्र किंवा वेगळं आहे. ते असं आहे की आपण आज काही म्हणून तर मुद्दाम काही गोष्टी इथे ठेवलेल्या दिसत आहेत आपल्याला. आपण हळूहळू जेव्हा डायव्हिंग करू गोष्टींमध्ये तेव्हा आपण काही गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करू की स्पीकर म्हणजे काय, 1 2 3 का म्हणायचं, 5 6 7 8 का नाही म्हणतो, हॅलोच का म्हणायचं. ह्याच्या मागची त्यांनी जी सांगितलेली गोष्ट आहे तो आज तो शेअर करेल. पण मला तिथे कळलं की हो आहे, जो आमचा स्पीकर बंद पडलाय त्या स्पीकरचं जर एक शुअर की याच्यात पण ते दिसत असावं, जे त्यांनी एक्सप्लेन केलं होतं की ते वरचा ट्रायंगल काय करतो, खालीच का ते कव्हर केलंय, मागेच असं काय, जास्तच निमुळतं काय. आय एम मोर एक्सायटेड की आपण परत सगळेजण ते समजून घेऊ, शिकू, सो दॅट नेक्स्ट टाइम जेव्हा आपल्याला कुठला प्लग कुठे घालेल असा जेव्हा प्रश्न असेल तेव्हा वी आर लेस कन्फ्युज अँड वी आर लेस मोर कॉन्फिडंट ॲज टू हाऊ टू स्टार्ट. आपण त्या विषयाकडे येऊच, पण त्याच्या आधी थँक्यू सो मच. एकतर की ऑलमोस्ट 3-3.5 वर्ष झाली हा फोरम डोक्यात घोळत होता आणि तो समाव या त्या कारणाने जुळून येत नव्हता. प्रोबेबली ही सगळी सिस्टम जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो फोरम होणार नव्हता. आणि आता आपल्याकडे आपले स्टँड्स आहेत, आपल्याकडे लाईट्स आहेत, मिक्सर आहे छोटा, माईक्स आहेत, हे सगळं मला वाटतं की इट इज ऑल बीइंग डन बिकॉज वी हॅव हिम. हाताने आपण त्याला काहीही विचारू शकतो आणि तो आपल्या सोबत आहे. मला वाटतं त्याच्यात खूप आहे. दादा, पहिला जिथून आपण नेहमी सुरुवात करू तर पहिला प्रश्न हाच आहे. पहिल्यांदा असं कधी वाटलं की आपण ह्याच्यात उडी मारू, साऊंड सुरुवात करायची तर साऊंड पासून झालीच कंपनीची. मला मोठा भाऊ स्वीकारला त्याने सुरुवात केली होती ते लाइटिंग डेकोरेशन.
म्हणजे आपण मनपात लाइटिंग करतो हा. लाइटिंग काही कार्यालय काही कार्याचे त्यावेळी त्यातून सुरुवात झाली. पण त्यावेळी मी होतो शाळेत विद्यार्थी. नंतर मग काही वर्ष जसं मी कॉलेजला गेलो त्यानंतर मग सीडी द्यायला लागला. पूर्वी कॅसेट चालतो त्यानंतर सीडी द्यायला लागला. पण आणि त्यातून एक असं झालं होतं की सीडी मधून आवाज सीडीचं जे रेकॉर्डिंग असतं ते काहीतरी खूप भारी असतं असं त्यावेळी होतं. पण नंतर हे जाणवायला लागलं जरी ते रेकॉर्डिंग चांगलं असेल तर त्याला जो आउटपुट सोर्स असतो तोही तितकाच चांगला नसतो. म्हणजे माईक चांगला आहे म्हणजे गायक चांगला असेल असंच नाही. गायक चांगला असेल तर त्याच्याबरोबर माईक सिस्टीम चांगली असेल तरच ते सगळं जुळून येतं. त्याशिवाय नाही. मग तेव्हा ते स्त्रिकांच्या डोक्यात आलं म्हणजे माझ्या मोठ्या भावाच्या डोक्यात आलं की आपण चांगली सिस्टीम करावी. आणि माझ्या भावाने मिळून ते मग जाऊन ते पुण्याला जाऊन मुंबईला त्यावेळी आम्हाला तिथे काय मिळतं काय कशाला तरी काही माहिती आम्ही पूर्ण शून्य होतो. त्यामुळे त्याने आपल्या मित्राच्या हात धरून किंवा इतर कोणाच्या हाताला धरून जाऊन इथून त्यांनी सिस्टीम आणली आणि ते सीडी लावून आम्ही ते काम करायचं. तेव्हा कुठेतरी बेळगावमध्ये एक साऊंड सिस्टीमचं नवीन पर्व चालू. म्हणजे साऊंड सिस्टीम म्हणजे काहीतरी वेगळं असतं हे थोडंफार अगदी 0.1% प्रमाणात त्यावेळी कळालं होतं. त्याआधी साऊंड सिस्टीम म्हणजे काय होतं एक पेंडावाल्याला पकडायचं त्याला सांगायचं साऊंड तो सगळं करणार. साऊंड तो करणार लाईट तो करणार खुर्च्या तोच लावणार स्टेज तो लावणार हा त्यावेळेचा प्रकार होता. पण त्यानंतर मग ही जी आम्ही साऊंड सिस्टीम आणली ही फक्त सीडीवर चालायची होती. पण लाईव्ह साठी फक्त सीडीचा उपयोग नाही. त्यासाठी 10 एक माईक लागतात 5-6 माईक लागतात मॉनिटर्स लागतात. मग नंतर हळूहळू जसं आपण यामध्ये जायला लागलो हळूहळू जसं जायला लागलो त्यावेळी आम्हाला कळायला लागलं की यामध्ये खूप काय काय म्हणजे ही फील्ड म्हणजे एक समुद्र. त्यावेळी हे कळायला लागलं. साधारण हे साधारण सांगतो की हे मी सांगतो की अजून यामध्ये माझा प्रवेश झालेला म्हणून म्हटलं कुठलं साल साधारण 2000च्या आधी 2000 किंवा 98-99 त्यावेळी मी 12वी ला 98 मी 12वी. मग नंतर 98 नंतर मग ते जे सीडी वगैरे लागायची त्यावरती गाणी लागायची आणि मला गाण्याची आवड पूर्वीपासून. म्हणजे ज्यावेळी आमच्या घरात पूर्वी 2-in-1 असायचे लोकांच्या घरी ते 2-in-1 ऐकण्यासाठी आम्ही लोकांच्या शेजाऱ्यांच्या घरी जायचो त्याच्याकडे मोठा डेक असायचा. तर मग त्यावेळी तेव्हापासून गाण्याची आवड आणि नंतर मग ज्यावेळी सीडीवर गाणी चालायला लागली त्यावेळी माझं त्यातून कुतूहल वाढलं आणि मी स्त्रिकांबरोबर झालो. आणि मग नंतर मग असा विचार सायन्स काय करायचं होतं सायन्स हे 12वी कोणी ठरलेलं नव्हतं काय तरी जस्ट एक काय करावंच वाटलं असेल. माझा विचार होता डिफेन्सकडे माझा खूप होता. कारण त्यावेळी माझा RDC वगैरे झालं होतं. आय बीन टू दिल्ली फॉर हे सगळं. सो मग नंतर ज्यावेळी हे लक्षात यायला लागलं मग त्यावेळी मग तो सीडीचा आवाज ऐकून म्हणजे सीडी मधून इतकी गाणी छान ऐकू येतात. मग त्यावेळी मला वाटलं त्या फक्त चांगल्या गाण्याच्या ओळीनं किंवा गाण्याच्या ओळीनं म्हणण्यापेक्षा त्या क्वालिटीच्या ओळीनं मी त्याच्याकडे जायला लागलो. आणि मग त्याच्यावर कामावर जात राहिलो नंतर मग वाटलं काहीतरी वेगळं करावं. मग त्याच्यावर मी पुढची इन्स्ट्रुमेंट्स आम्ही खरेदी केली विच वेअर नॉट ब्रँडेड विच वर कस्टमाइज. कारण त्यावेळी ब्रँड कुठले आहेत ते आम्हाला म्हणजे या आता हा एक ब्रँड आहे दीज आर ऑल आर इंटरनॅशनल ब्रँड्स. पण त्यावेळी इंटरनॅशनल ब्रँड्स आम्हाला काही माहिती नव्हतं. जे मार्केटमध्ये कोणीतरी काहीतरी सांगावं आणि ते आम्ही घेऊन आलो त्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी फसलो पण त्यावेळी. पण ते घेऊन आलो पण त्यावर आम्ही काम चालू केलं. शक्य आहे तितका चांगला रिझल्ट त्यावेळी देण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी एक होतं की लोकांची गरज एक होती आम्हाला त्यावेळी लक्षात आली त्यावेळीची गरज की तुम्ही सिस्टम लावा पण तुम्ही आवाज येतात आम्हाला. हा काय तुम्ही ह्या येतात आम्हाला मग काय तुम्ही येऊ नये यासाठी काय करावं एवढंच आम्ही त्यावेळी शिकून घेतलं. पैसे देताना कुळकुळ करत होतो. हे एवढंच आम्ही त्यावेळी शिकून घेतलं. मग नंतर जसे जसे पुढे गेलो मग साऊंड सिस्टीम साठी आमच्याकडे मागणी वाढायला लागली. कारण यांची साऊंड सिस्टीम चांगली आहे यांच्याकडे इक्विपमेंट चांगले आहे. सो कॉल्ड इक्विपमेंट होते पण ते बेळगावच्या दृष्टीने चांगले होते. पण कम्पेअर टू अदर मार्केट दोन तर बेसिक बेळगावच्या दृष्टीने चांगले होते. मग ते
त्यावेळी साधारण 98 नंतर माझी एंट्री झाली आपण त्यावेळी मी श्रीकांतबरोबर काम करायला लागलो. मग आम्ही दोघं मिळून ठरवायला लागलो काय घ्यायचं काय नाही घ्यायचं. आणि नंतर मग ती कुठे काय आणि त्यावेळी नवीन सिस्टीम खरेदी करणं इतपत आर्थिक हे नव्हतं. आर्थिक परिस्थिती इतकी नव्हती की ब्रँडेड काहीतरी नवीन मार्केटमधून कुठे घ्यावं. त्यामुळे कुठेतरी आम्ही सेकंड हँडच्या शोधात असायचो. ते घेऊन येणार आणि त्यावरून आम्ही काम चालू केलं. काम चालू केल्यानंतर लोकांचाही बराच रिस्पॉन्स लागतो. म्हणजे आम्ही काम करत गेलो, लोक आमच्याकडे यायला लागले. मग जसा रिस्पॉन्स वाढत गेला तसं वाटलं की आता हे अपग्रेड करावं. मग त्या आणि आधीपासून आमचा लाइटिंगचा बिझनेस ना डेकोरेशनचा समहाऊ दोन्ही बिझनेस एकत्र करू शकत नाही हे आम्हाला जाणवलं. कारण काही बिझनेसनं कसं आहे माहिती आहे का, जसं लाइटिंगचा डेकोरेशनचा बिझनेस असेल जो आम्ही केला तिथे तुम्ही 2 माणसांना पाठवू शकता, तू हे करू नये म्हणून सांगू शकता. पण या बिझनेसमध्ये तसं नाही. जसं एक मराठीमध्ये म्हण आहे ना की बाप दाबून नाही तर श्राद्ध करा. तो हा बिझनेस आहे. तुमच्या घरात काहीही असो, काही दुःख घटना घडलेली असो, काही सुखद घटना घडलेली असो, तुम्ही कुठे अडकलेला असाल, तुम्ही कुठेही असाल, तुम्ही ट्रॅफिक मध्ये असाल, काही असाल, 4:30ला इव्हेंट तुमचा असेल तर तुम्ही 3:30ला तिथे हजर पाहिजे. तुमची गाडी कुठल्याही ट्रॅफिक मध्ये अडकलेली असो किंवा कुठेही तुम्ही अडकलेला असाल, देर इज नो अदर रिझन, नो एक्सक्यूज. त्यामुळे मग आम्हाला समजलं की दोन व्यवसाय आम्ही एकत्रपणे करू नाही शकतो. त्यामुळे मग तो लाइटिंगचा व्यवसाय आम्ही हळूहळू बंदच केला आणि आम्ही दोघेही पूर्णपणे यामध्ये होतो. मी आणि श्रीकांत दोघे पूर्णपणे यामध्ये होतो. नंतर मग त्यावेळी टेक्नॉलॉजी अॅनालॉगस होती. आज ही जी टेक्नॉलॉजी ही अॅनालॉगस. लोक म्हणतात डिजिटल मिक्सर, पण दिस इज नॉट अ डिजिटल मिक्सर, दिस इज अॅनालॉग टेक्नॉलॉजी. त्यावेळी ही अॅनालॉग टेक्नॉलॉजी आणि अॅनालॉग आता याच्यामध्ये इफेक्ट वगैरे म्हणून आहे ते ज्यावर मी नंतर येईल. तर त्यावेळी इफेक्ट पण यामध्ये येत नव्हते. आम्हाला इफेक्ट म्हणजे काय, जो इको म्हणतो आपण गाण्यामध्ये इको दिला रिवर्ब किंवा डिले, त्यावेळी रिवर्ब डिले पण यामध्ये येत नसायचे. रिवर्ब डिलेची वेगळी मशीन घ्यावी लागायची, त्याचं राउटिंग आम्हाला वेगळं करावं लागायचं, ते सगळं सेट करावं लागायचं. एवढं ते खूप कठीण काम होतं. म्हणजे आज एखाद्या कार्यक्रमासाठी सपोज एक 5:30ला कार्यक्रम असेल, मी 4:30ला जरी गेलो ना की 5 वाजता माझं सगळं तयार असतं. एवढी टेक्नॉलॉजी इझी झाली. पण त्यावेळी तसं नव्हतं. 4:30ला कार्यक्रम असेल तर तुम्ही सकाळपासून तयारीला लागायला, कारण तेवढं सगळं इक्विपमेंट जोडणं, ते राउटिंग करणं, ते टेस्टिंग सेट करणं, ही सगळी त्यावेळी प्रथा. मग नंतर जशी टेक्नॉलॉजी वाढत गेली, लोकांच्या डिमांड्स वाढायला लागल्या आणि तोपर्यंत बेळगावला इतके सेलिब्रिटी शोज नाही व्हायचे. कोणतेही असो, क्लासिकल असो, नॉन क्लासिकल असो, लाईट म्युझिक असो किंवा बॉलिवूड म्युझिक इन दॅट सेन्स. त्यानंतर मग बऱ्याच लग्नामध्ये किंवा बऱ्याच कार्यामध्ये ऑर्केस्ट्रा हा प्रकार वाढला. त्यांच्याकडून आम्हाला साऊंड सिस्टमची डिमांड यायला लागली की तुम्ही आमच्याकडे साऊंड सिस्टम प्रोव्हाइड करा. मग त्यांना जे लागेल ते आम्हाला खरेदी करावं लागतं. मग त्यांची रिक्वायरमेंट असेल की आम्हाला स्पेसिफिक माईकच पाहिजे, मग ते माईक घेणे वगैरे हा प्रकार चालू झाला. आणि फक्त त्यावेळी पण एकच असायचं की काही होता का, कारण काय होते आता तुम्ही इतक्या ठिकाणी कार्यक्रम अटेंड करत असाल, कुठेही एक कार्यक्रम चांगला चाललेला असतो आणि मध्ये कुणी आलं ना ती लिंक ती म्हणजे जे आपले सादरकर्ते असतात त्यांची तुटते आणि ऐकणाऱ्यांची लिंक. मग त्यातून हे ओव्हरकम करत करत आम्ही असा हा माझा प्रवास म्हणजे अगदी जो लाइटिंग डेकोरेशन पासून नंतर ते अॅनालॉग टेक्नॉलॉजी पर्यंत मला एक म्हणजे उडी मारायची आधी आपण की तू ना एकदा मला हा झाकीर खानचा एक असा किस्सा सांगितला की मिक्सर आणि नाही तू असं म्हणाला होतास की वाजवणारे कुणी असतील, मी पण इथे तबला वाजवत असतो. तो काय रुपये नाही काय माहिती आहे का, प्रत्येक आर्टिस्टला हे साऊंड सिस्टीमचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे आजच्या एरामध्ये. प्रत्येक आर्टिस्ट, कारण आपल्याकडे तुम्हाला मोबाईलवर दाखवतो आपण जे बोलतो ना, आपल्या ह्या बोलण्यामध्ये प्रत्येकामध्ये फ्रिक्वेन्सी, या फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्झला चालू होते आणि 20,000 हर्ट्झला संपते या फ्रिक्वेन्सी. आणि 16,000 हर्ट्झच्या नंतरच्या फ्रिक्वेन्सी ना ह्या आम्हाला कोणालाही ऐकू येत. या ऐकू येतात फक्त ते 2 महिन्याच्या बाळा, ज्याचं वय वर्ष 2 महिने इतकंच असतं. त्याच्यानंतरच्या कुठल्या 2 ते फार 3 त्याच्या पुढच्या कुठल्याही व्यक्तीला त्या फ्रिक्वेन्सी ऐकू येते. त्यामुळे आपण सध्याला कन्सिडर करू की 20 हर्ट्झ ते 16,000 हर्ट्झच्या फ्रिक्वेन्सी
तर मग झाकीरबाईंना साऊंड सिस्टीमचं चांगलंच नॉलेज आहे, त्यांनी कोर्सही केला आणि त्यावेळी ते तरी व्यस्तच राहायचे आणि आपल्याकडे तर आता ही सिस्टम अद्ययावत झाली, पण झाकीरबाई पूर्वीपासून युएसला असल्यामुळे त्यांना ते आधीपासून माहीत होतं. तर मुंबईला एक कार्यक्रम होता, झाकीरबाई आणि सितार वादक मोठे सितार वादकच होते, मला आता एक्झॅक्ट नाव लक्षात नाही. पण झाकीरबाई साथीला होते आणि तनय गज्जर नावाचा एक मोठा साऊंड रेकॉर्ड. तनय गज्जर हे खूप मोठं नाव आहे, म्हणजे जो कोणालाही सांगेल तो, म्हणजे त्याचं नॉलेज इतकं आहे ना, तो वयाने त्यावेळी कमी होतं. मग त्यावेळी त्याचं वय होतं साधारण 28-30 वगैरे तनय गज्जरचं वय होतं आणि झाकीरबाई जवळजवळ 50च्या जवळ होते. आणि त्यावेळी म्हणजे तनय गज्जरचा किस्सा मी सांगता आपलं आशाताईंचं नाव घेतो, आशाताई भोसले. त्यावेळी आशाताई भोसले होत्या 60-65 या वयात त्या होत्या. तर झाकीरबाईंच्या कार्यक्रमाला तो ऑपरेटर म्हणून होता, साऊंड इंजिनियर म्हणून. आणि तनय गज्जरचं स्वतःचं रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे, जिथे मोठमोठ्या पिक्चरची गाणी रेकॉर्ड केली जातात, जे यश चोप्रा स्टुडिओ म्हणून यश चोप्रा स्टुडिओच्या कॅम्पसमध्ये. म्हणजे मुंबईमध्ये यश चोप्रा स्टुडिओच्या कॅम्पसमध्ये एखाद्यानं स्टुडिओ थाटावं हीच मोठी अचिव्हमेंट आहे मुंबईमध्ये. कारण तिथे जागा घेणं, तिथे स्टुडिओ बांधणं ही साधी गोष्ट नाही. तर त्यावेळी एक कसं असतं, एक वादक असतो, त्याला एक साथीदार असतो. वादक हा साथीतला सेलिब्रिटी असतो पहिल्यांदाच, मेन फोकस वादकावर असतो. जर सितारचा कार्यक्रम असेल त्याला साथीदार तबलिस्ट असतो. तर ते साऊंड चेक चालू होता, झाकीरबाईंचं काही झालं तरी थोडा बेस पडायचे, थोडा शार्प केले, थोडा बेस पडायचे, थोडा शार्प केले, हे चालूच होतं. पण या सगळं आणि कार्यक्रम चालू आहे, कार्यक्रम चालू असताना हा सगळा प्रकार चालू आहे. कार्यक्रम चालू असताना सगळा प्रकार चालू असल्यामुळे कुठेतरी ते सितारिस्ट जे होते ते डिस्टर्ब झाले. कारण हे कुठेतरी थांबलं पाहिजे, कुठेतरी टू सॅटिस्फाय साऊंड पाहिजे. ठीक आहे, 100% कोणी सॅटिस्फाय होऊ शकत, आणि ते पण षण्मुखानंद सारख्या एका ऑडिटोरियम, षण्मुखानंद ऑडिटोरियम सांगण्याची गरज नाही आहे, ज्यांनी बघितलेलं आहे. षण्मुखानंद सारख्या ऑडिटोरियमला इतकं छान अकॉस्टिक आहे त्याचं, आणि त्या ऑडिटोरियमला जेव्हा ही गोष्ट झाली त्यावेळी त्या सितारिस्टने सांगितलं, यू आर हिअर टू अकम्पनी मी, आय एम नॉट हिअर फॉर यू. हे एक गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट काय झाली, त्याच वेळी झाकीरबाई सारखं चाललं होतं ना त्याचं, बेस बनाव, शार्प बनाव, बेस बनाव, शार्प बनाव, फ्रिक्वेन्सी. मग त्याला ह्या फ्रिक्वेन्सीज पण त्याला माहिती. म्हणजे आजकाल आम्हाला या फ्रिक्वेन्सी जे आम्ही कायम यामध्ये असतो ना, की असा आवाज आला की ती फ्रिक्वेन्सी, ती हा आवाज कुठल्या फ्रिक्वेन्सी मधून येतो ते आम्हाला कळतं. म्हणजे अगदी 100% आमचे कान जरी त्यासाठी तयार नसते तरी 80% नक्की असतात. त्यामुळे झाकीरबाईंचे कान ते तयार होते. त्यामुळे त्यांनी सांगितलं ओ फ्रिक्वेन्सी कमी कर. मग तो जो तनय गज्जर होता तोही तितकाच महत्त्वाचा होता, तोही साऊंड फील्ड मधला झाकीर हुसेन. त्यामुळे त्याचा इगो कुठेतरी थोडा हर्ट झाला असेल. त्यामुळे त्यानं सांगितलं यू डू युअर जॉब, लेट मी डू. आणि नंतर ही बातमी ना त्यावेळी एक एव्ही प्रो ऑडिओ म्हणून मॅगझिन आहे, की अख्ख्या मॅगझिन मध्ये शेवटी हे प्रकरण खूप टोकाला गेले. आणि नंतर म्हणजे मग सगळ्यांचा इगो थंड करणं, म्हणजे जे सितारिस्ट होते, जे तबलिस्ट होते, जो तनय गज्जर होता, या सगळ्यांचा इगो थंड करण्यासाठी एक मीटिंग झाली आणि ते प्रकरण झालं. पण हे एक झालं फक्त एका टेक्नॉलॉजीचा अतिरेक. म्हणजे ठीक आहे, तुम्हाला थोडंफार पुढे जर 19-20 होत असेल तुम्ही सांभाळून घेऊन जायला पाहिजे, असं तनय गज्जरचं म्हणणं होतं, असं सितारिस्टचं म्हणणं होतं. पण कार्यक्रम चालू आहे त्यामुळे पहिला 1 तास तुम्ही फक्त हेच करता. त्यामुळे आलेली पब्लिक, आणि षण्मुखानंदला गेलं तर षण्मुखानंदला जर एखादा तिकीट शो होतो तर एका तिकीटचा रेट अगदी कमी नसतो. तिथे कमीत कमी तिकीट 1000 रुपयाला विकलं जातं. मग एवढे हजारो रुपये देऊन लोक तुमचा कार्यक्रम बघायला येत असतील, आणि त्यावेळी जर असं झालं तर लोक यापुढे पाठ फिरकायला लागतील. हा त्यांचा आयोजकांचा मूळ मुद्दा हा होता. त्यामुळे तुम्ही हे करू, कारण काही झालं तरी प्रेक्षक हे मायबाप. जर प्रेक्षकाने एकदा पाठ फिरवली की मग कुठलाच कार्यक्रम पुढे घेतो, तेव्हा हा प्रकार. आणि दुसरी गोष्ट, सॉरी, मी मगाशी बोलता तनय गज्जर बद्दल एक बोललो की आशाताई त्यावेळी 65च्या होत्या, तेव्हा त्याचा एज 28-30 होता. तर माझ्या डोळ्यासमोर घडलेली गोष्ट आहे, जन्नत पिक्चर असेल
जन्नत की जन्नत टू पिक्चर आला होता. त्यामध्ये मला एक्झॅक्ट पिक्चरचं नाव नाही आठवत, आशाताईचं गाणं होतं आणि आशाताई रेकॉर्डिंग रूम मध्ये होत्या आणि तनय रेकॉर्डिंग करत होते आणि त्या रेकॉर्डिंग करून बाहेर आल्या. तनय कैसा होता नाही आपको अभी रियाज करना जरूरी आहे त्याने स्पष्ट सांगितलं. तनयने स्पष्ट अगदी तोंडावर बोलून मोकळं केलं. आणि तो तनय इतका शार्प आहे, इतका शार्प आहे. कारण काय होतं, एक माणूस रेकॉर्डिंग करून येतो, त्याच्यात चुका कुठे कुठे आहेत, एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये यायला आपल्याला कितीचा वेळ लागतो? हार्डली 10, 15, 20, 25 सेकंद. पण त्या 25 सेकंदामध्ये त्या आशातही कुठे कुठे चुकल्या होत्या त्याने मार्क करून ठेवलं. आणि त्या आशा आल्या, असा किंवा बात करत त्यांनी दाखवलं तुमचं इथे इथे चुकलंय आणि त्या आशा त्यांनी मानली. म्हणजे तनयचं सांगण्याचा मुद्दा मी का बोललो की तनयला हा बोलायचा हक्क का होता की यू डू युअर जॉब, लेट मी डू माइन. तो एक तितकाच त्यात बोललेला माणूस. हा प्रसंग काय आठवतो कारण उडपीला कृष्ण मठामध्ये झाकीरबाई वाजवणार होते. उडपीला कृष्ण मठातली साऊंड सिस्टीम आणि झाकीरबाई जेव्हा आले तेव्हा ती साऊंड सिस्टीम काही साम्य नव्हतं, काहीच साम्य नव्हतं. इट वॉज टू डिफरंट. एनिवे कमिंग बॅक, मला इथं झालंच म्हणजे मला मग याचं काही फॉर्मल शिक्षण घेतलं. शिक्षण असं काय, ज्यावेळी आम्ही सुरुवात केली त्यावेळी किंवा तुला असं म्हटलं जातं की शिकायला काही वय नसतं, पण फॉर्मल शिक्षणासाठी एक वय असतं असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन एक 2-3 वर्ष राहून शिकू शकता, त्याला एक वय असतं असं मला वाटतं. ज्यावेळी मला हे सगळं एका इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन शिकायचं होतं त्यावेळी इंडियामध्ये कुठलीही इन्स्टिट्यूट त्यावेळी फक्त एक ऑस्ट्रेलिया आणि UK या दोनच ठिकाणी, आणि तिकडे जाऊन करणं हे आपल्याला ऍब्सोल्युटली परवडलं. त्यामुळे मला काय होतं की माझे मित्र आहेत गोव्याला, म्हणजे ते ऑर्केस्ट्रामध्ये ऑपरेटिंगचं काम करतात, म्हणजे टिपिकल बॉलिवूड ऑर्केस्ट्रा असतं. मग मी त्यांच्याकडे जायला, ते काय करतात बघायला. कोण मला हात धरून कोणी आपल्यामध्ये कोण माझ्याकडे कोणी आलं कोण शिकवा म्हणून मी कोण हात धरून शिकवत असत नाही, कारण तो हात धरून शिकवत बसण्याचा वेळ आपल्याकडे नसतो. कारण तिकडे काय असतं, त्याला शिकवताना काय चूक झाली तर ती चूक पूर्णपणे माझी असते. त्यामुळे शिकवत बसायला वेळ नसतो. मग त्यावेळी काय झालं, ते मी गोव्याला जाणार, तो माणूस काय काय करतो, जसं मी पूर्वी सांगितलं की इफेक्ट पण आम्ही बाहेरून लावायचो आणि ते राउटिंग करायचो. तर तो इफेक्ट कसा लावतो, तो काय, त्या इफेक्ट मध्ये 100 इफेक्ट असतात. 100 इफेक्ट पैकी कुठला इफेक्ट वापरतो, त्याचे पॅरामीटर्स, त्याला पॅरामीटर्स असतात. ते प्रत्येक इफेक्टचे पॅरामीटर सेट कसे करतो, त्याचा टायमिंग सेट कसा करतो, हे सगळं मी गोव्यामध्ये बघायला लागलो. मग तिथून थोडं शिक्षण घेतलं. नंतर कोल्हापूरला बऱ्यापैकी त्यावेळी कार्यक्रम होता. मग कोल्हापूरला माझा एक मित्र आहे संदीप चव्हाण, तो यातलं खूप मातबर, म्हणजे त्याचं शिक्षण शून्य, त्याला स्वतःचा मोबाईल नंबर इंग्लिशमध्ये सांगता येतो, मोबाईल नंबर स्वतःचा इंग्लिशमध्ये सांगता येतो, पण त्याला प्रॅक्टिकल नॉलेज इतकं आहे ना आणि त्याचे कान इतके तयार आहेत. त्यामुळे मग त्याला मी बघितलं आणि मग मी त्याच्याकडे वर्चवलं, त्याला सांगणार दादा काय असेल तर सांग, मी येतो, मी त्याच्याकडे जाणार आणि मग तो काय करतो ते बघणार. आणि मग असं करून कार्यक्रम बघून मग तिथे काय काय होतं, काय काय घडतं, मग ते लोक कसा वापर करतात टेक्नॉलॉजीचा. पूर्वी आपल्याकडे असायचं की 7-8 आर्टिस्ट बसले, 2 मॉनिटर लावले. काही काळाने असं झालं की 7-8 आर्टिस्ट बसले तर 8 मॉनिटर. मग ते 8 मॉनिटर चालतात कसे हे आम्हाला माहित नव्हतं. मग त्यावेळी आम्ही जाऊन लिटरली ती मॉनिटरची वायर पकडणार, ती कुठपर्यंत जाते बघणार, ती कुठून कुठे जोडले हे आम्ही बघणार. कारण आम्हाला सांगायला फक्त ते त्या वस्तूंना हात लावायची परवानगी आम्हाला होती, कारण मालक आमचे मित्र असायचे. त्या वस्तू, त्या साऊंड सिस्टीम कंपनीचे मालक आमचे मित्र असायचे, त्यामुळे त्या वस्तूंना हात लावायची परवानगी आम्हाला असायची. पण त्याला विचारत बसलो तर त्याचा वेळ जाणार, ऑलरेडी त्याच्याकडे वेळ कमी असतो या कार्यक्रमाच्या दरम्यान. आणि त्यावेळी मग आम्ही ते वायर करून जाणार, ती कुठे जोडले, तिथून ती मिक्सरला कशी आले, मग तो कसा वाचतो म्हणून हे असं शिकत. सगळ्यात अवघड दिवस कुठला होता असे 2 इन्सिडेंट आठवतात मला. ज्यावेळी एक वेळ मला साऊंडच लागला नाही म्हणजे कसं ते आयोजकांमध्ये नाही, त्यामध्ये तो कसा आहे, कोल्हापूरला कार्यक्रम होता, म्हणजे
आमचा जीव वाचून आम्ही आलो हेच मोठं त्यातलं. आम्ही आपला फाल्गुनी पाठकचा खासबाग मैदानाला कार्यक्रम आणि ह्या मोठ्या आर्टिस्ट असतात कोणी सेलिब्रिटी आर्टिस्ट असून त्यांचं एक असतं ते 100% मानधन घेतल्याशिवाय स्टेजवर येत नाही. 100% मानधन, 95% नाही, 100%. तर ते आम्ही खासबाग मैदानाला साऊंड सिस्टीम लावली, सगळं झालं आणि खासबाग मैदान असं पेपर आहे सगळं बघितलं असेल ते. तर तिथे लाईटचे पोल वगैरे होते, त्यांनी लाईटचे पोल लावले होते, व्यवस्थित प्रकाश पडून. आम्ही साऊंड सिस्टीम लावले, साऊंड सिस्टीम टेस्टिंग झाली. दुपारी 2ला त्या फाल्गुनी पाठकची पूर्ण ऑर्केस्ट्रा टीम आली. नंतर मग त्या टीमसाठी जे काही लागतं ते आम्ही सगळी तयारी केली, जे माईक वगैरे लावले. इंजिनियर पण त्यांचा होता, कैलाशभाई कदम. आणि कैलाशभाई कदम म्हणजे वर्सटाईल पर्सन, म्हणजे त्या माणसाचं नॉलेज आहे भरतीमध्येच. म्हणजे कैलाशभाई कदम आताच 3 महिन्यापूर्वी वारले ते, पण ते त्यांच्या शेवटच्या घटकेपर्यंत त्यांनी आशाताई बरोबर होता. आशाताई भोसले हे कैलाशभाई कदम शिवाय कामच करतात. इतके मोठे आर्टिस्ट कैलाशभाई कदम. मग कैलाशभाई कदमची पण आमची ओळख होती, एकाच फील्डमध्ये असल्यामुळे थोडी ओळख आमची. माझं काय मी नेटवर्क बनवण्यावर विश्वास ठेवतो, कुठेही गेले की माझं नेटवर्क कसं वाढवतो. त्यामुळे कैलाशभाई कदमची माझी आधी ओळख झाली होती आणि मग तिथे आलो. कैलाशभाई कदम आले, साऊंड सेट झाला, सगळा झाला आणि साधारण 2 ते 5 या दरम्यान साऊंड चेक झाल्यानंतर मग कैलाशभाई कदमला फोन आला. कैलाशभाई ऑर्केस्ट्रा को बोलो निकाल, ऑर्केस्ट्रा को बोलो पॅकअप कर. तो कैलाशभाई सांगितलं. कैलाशभाई मराठी बोले, प्रवीण आणि शो होणार नाहीये, तुझं मटेरियल तू काढायला. आता कोल्हापूर सारखं ठिकाण आहे, काय करणार. मग त्यामध्ये मग आम्ही विचार केला की ठीक आहे. मग आम्ही हळूहळू आमच्या माणसाला सांगितलं की माईक वगैरे जे महत्वाच्या वस्तू आहेत त्या पहिल्या काढायला. कारण एकदमच आम्ही स्पीकर वगैरे नाही काढू शकत, तर त्यामध्ये आम्ही पण एक स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे की अशा वेळी काय करायचं. माईक, मॉनिटर वगैरे जे काय दिसतं ना, ते जे तुम्हाला काढता येते मागच्या दरवाजाने पळवायचं. आणि कैलाशभाई थोडा वेळ आमच्याकडे कैलाशभाईला सांगितलं, कैलाशभाई थोडा वेळ तुम्ही माझ्यासाठी थांबा. मग तिथे तेवढं झालं की लोकांच्या मध्ये जरा कुजबुज चालू झाली, अरे काय होणार नाही, काय होणार नाही काय. नाही म्हटलं होणार आहे. आणि त्या ऑर्केस्ट्राचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय आणि त्या कराओकेवर जाणं म्हणतात असं आम्ही आणि नंतर परत 1 तास झाला. 1 तासानंतर मग कैलाशभाई पण निघायला लागले. मग आम्ही पण हळूहळू स्पीकर उतरवायला लागलो. तोपर्यंत म्हणजे सगळ्यांनाही समजलं होतं की कार्यक्रम होणार नाही. लोकांनी अशी दगडफेक चालू केली, म्हणजे तिथे जे मी सांगितलं की तिथे लाईटचे पोल वगैरे लावले, लाईटचे पोल पाडवले. आणि तो त्यावेळी ते मेटल हलाईट लॅम्प म्हणून असायचे, ते जर पाडले गेले त्यात गॅस असतो, तो स्फोट पण होऊ शकतो. त्यामुळे आम्ही आणि ते आमच्या सराउंड, आम्ही जिथे होतो ऑपरेटिंगला सराउंड भरपूर होतो. कुठे काय झालं तर ते बऱ्यापैकी आम्हालाही तिथंच हानिकारक होतं. त्यामुळे आम्ही ते मटेरियल गोळा करायला लागलो. आणि मी जसं मगाशी माझ्या एका मित्राचं नाव घेतलं, संदीप चव्हाण, कोल्हापूर. तर त्यावेळी त्याचा भाऊ तिथे महापौर, त्याचे काका महापौर. मग त्यांना आम्ही कळवलं. मग ते लोक आले, त्यांनी आम्हाला प्रोटेक्शन दिलं. आणि जे साधारण 1 ट्रकभर मटेरियल होतं, जे आम्हाला लोड करायला साधारण 4-1 तास लागतात, ते पाऊण तासात पोहोचतो. आणि अशा रीतीनं कार्यक्रम न करता म्हणजे हा एक जिथे कार्यक्रमाचा सर्वात वाईट अनुभव. आणि दुसऱ्या ठिकाणी चंदगडमध्ये अजित कडकडेंचा कार्यक्रम हा साधारण 4 वाजता होता. आणि आम्ही इथून आम्ही सकाळी निघालो 10 वाजता. चंदगडमध्ये एक दत्त मंदिर असं नदीकाठी दत्त मंदिर, आणि काहीतरी दत्त जयंती किंवा काहीतरी होती, मला नक्की आठवत नाही. पण अजित कडकडेंचा कार्यक्रम होता. आणि मी 10 वाजता निघालो होता. आमचा विचार काय, चंदगड म्हणजे किती, हार्डली 1.5 तास 2 तास. 10ला निघालो, 12ला पोहोचलो. साऊंड सेटअप केलं. आपल्याकडे 4 तास राहतात पूर्ण काय. पण नेमकी त्यावेळी माझी गाडी वाटेतच बिघडली. आणि गाडी वाटेत बिघडली, पण दुसरी गाडी मिळायला तयार नाही. मग तीच गाडी ढकलत नेली, एककडे रिपेअर केली. पण हे सगळं करायला मला तिथेच 3 वाजले वाटले. मग हे 3 वाजल्यानंतर
जाऊन पोहोचलो आम्ही 4:15 4चा कार्यक्रम. फक्त आयोजकांना सांगितलं की असा प्रॉब्लेम झालाय आणि आम्हाला एक अर्धा तास वेळ द्या, आम्ही सगळं तयार करतो. आयोजकांनी मग अजित कडकडेंना पण थांबवलं, त्यांची टीम आली होती. कारण अजित कडकडे जिथे राहिला होता आणि जिथे हा कार्यक्रम होता ते अंतर जवळजवळ अर्धा पाऊण तासाचं. आणि त्या दरम्यान अजित कडकडे पण निघालेले होते, आमचा फोन जाईल होता. आणि मग आयोजकांना सांगितलं, मग आयोजकांना तुम्ही काहीतरी करा, पण आजूबाजूला काहीतरी घर आहे तिथे, भटजींची वगैरे घर आहे तिथे बसवा. आणि मी गेलो का आमचं त्यावेळी दुपार सकाळचा नाश्ता आमचा व्यवस्थित झालाच नव्हता, दुपारी जेवण झालंच नाही गाडी बिघडल्यामुळे. पटापट गेलो आणि जवळ 3000 लोक होते, 3000 लोकांची साऊंड सिस्टीम मला जोडायची होती. पटापट साऊंड सिस्टीम, आणि मी आणि माझा एकच हेल्पर होता त्यावेळी, माझ्यावर कोण हेल्पर नव्हता. 3000 लोकांची साऊंड सिस्टीम जोडली. मग आमच्या आधी सगळे वादक बसलेले होते. वादकांना म्हटलं तुम्ही कसं आहे हे असे माईक ठेवून वादकांना म्हटलं चालू करा, मी साऊंड सेट. जनरली कसं होतं, पहिला साऊंड सेट करतो, मग सेलिब्रिटी गायक येतात, मग त्यांचा साऊंड चेक होतो, मग कार्यक्रम चालू होतो. इथे तसं काहीच नाही झालं. म्हटलं माईक ठेवलं तुम्ही चालू करा. हा एक दुसरा अनुभव. त्यावेळी अजित कडकडेंना याबद्दल म्हणजे थोडी मनात शंका होती, त्यांनी मला बोलून दाखवली नंतर ही शंका कार्यक्रमाच्या शेवटी, की असं तुमचं नाव मला माहिती नाही कोणते, पण ह्या प्रकार असा झाला. आयोजकांनी मला सांगितलं, मला वाटलं नव्हतं की आजचा कार्यक्रम व्यवस्थित होईल, पण मी आजपर्यंत केलेल्या कार्यक्रमामध्ये सर्वोत्तम कार्यक्रम होता. म्हणजे अगदी व्यवस्थित साऊंड सिस्टीम लागली, बॅलन्स चांगला लागला, आर्टिस्ट आणि आयोजक सगळे खुश होते. म्हणजे अगदी कमीत कमी वेळात व्यवस्थित होतं. यालाच फक्त ऍड करेल की या फोरमची आयडिया कधी सुचली, तर त्याचं उत्तर होतं ओ गाणेवालीच्या वेळेला. बऱ्याच वेळेला ओ गाणेवाली त्या दोघी उत्तम गातात का, तर गातात, त्या सुरेख गातात वगैरे ते आहे. पण मला नेहमी असं वाटतं की कारण त्या ना कार्यक्रमाचं ऑडिओ रेकॉर्डिंग केलं आणि असं झालं की ते ऑडिओ रेकॉर्डिंग खूप ठिकाणी पसरलं आणि मग लोकांचे फोन यायला लागले की ते रेकॉर्ड केलंय वगैरे. म्हटलं काही नाही, आम्ही ते त्याच्यावरच लाईव्ह प्रोग्राम रेकॉर्ड झाला. कुणालाही विश्वास बसत नव्हता की अरे तो लाईव्ह रेकॉर्ड झालाय प्रोग्राम. आणि दुसरं की बरेच जण मला जेव्हा म्हणत होते काय बघा त्या दोन्ही काय सुंदर कार्यक्रम, मी प्रत्येकाला हे सांगत होतो की या कार्यक्रमाचं 70% तरी श्रेय त्या साऊंडचं आहे. लोकांना जर तो कार्यक्रम भावला असेल तर तो भावला कारण हा तिथे होता त्या कन्सोल्स. आणि त्यावेळेला मला वाटतं पहिल्यांदा मी तो डिजिटल मिक्स राईट. आणि परत म्हणजे टेक्नॉलॉजी बद्दल बोलणं हा आपला आजचा प्रयोग नाही, त्यामुळे आपण तिथे नाही जाणार. पण हे नक्की की ओ गाणेवाली जर लोकांना आवडला असेल तर त्याचं बरंचसं श्रेय द मॅन बिहाइंड द साऊंड कन्सोल होता. लोकमान्य रंगमंदिर, त्याची जागा, त्याचे असणारे अॅकोस्टिक्सचे चॅलेंजेस, या सगळ्यांवर मात करत तो कसा तंबू ठोकून मधोमध बसलेला होता. त्याला मी विचारलं आहे आपण तिथे जिथे नेहमीची जागा आहे तिथे आपण बसू की, तो म्हणाला नाही मला दोन्हीकडनं ऐकू आलं. आणि गंमत अशी झाली त्याच वेळेला, तर का आठवलं माहिती नाही की तर दे वर क्वाईट ॲडमेंट अबाउट त्यांना साऊंड कसा हवाय. त्यामुळं त्यांनी त्याच वेळेला तो मला असं म्हणाला होता की जर आपल्याला हे करायचं असेल तर मला ही सिस्टम लागते. त्यामुळे ओ गाणेवाली वॉज ओनली वन ऑफ दोज रेअर इव्हेंट्स ऑफ की जिथे आपण साऊंड वरती अचानक बंद करून खर्च केला होता. त्यावेळेला असं झालं की तो सगळा साऊंड सुरू होता आणि अचानक त्यांनी मला ते दाखवलं की बघ आता आपण हे साऊंड चेक झालेला नाही. त्यांनी काय केलं, तो फक्त बसला होता, त्यांनी असं बघितलं, त्यांनी असं काहीतरी केलं आणि मग त्यांनी ते सगळं कमी केलं आणि म्हणाला बघ डिजिटल म्हणजे काय, आता मी सगळं सेव्ह केलंय. आणि मग त्यांनी बटन दाबलं आणि अचानक ती सगळी घटना त्यांच्या ओरिजिनल पोझिशनला गेली. आणि तो असं म्हणाला की जर समज ही फाईल मी एका पेनड्राईव्ह मध्ये टाकली आणि मी ती कुठल्याही या मिक्सरमध्ये आणली तर तो माणूस तिथे ते ऑपरेट करू शकतो. का, कारण आता मी ऑलरेडी बॅलन्सिंग करून दिलं. दिस डझंट एंड, इट एंडेड फॉर मी जेव्हा त्या लोकांनी साऊंड चेक सुरू केला
आणि तो फक्त साऊंड चेक होता. त्याच्यामध्ये ना त्यांनी आम्हाला हे वाढवून दे, तबला कमी आहे, डग्गा येत नाहीये, तेही झालं नाही. ते आपले वाजवलं त्यांनी, ते म्हणाले ओके आणि वी वेर गुड फॉर द शो. मला असं वाटतं की हा ना स्किल सेट आहे आणि तो स्किल सेट मला वाटतं आता काय झाली 25 वर्ष, त्यामुळे मी मगाचपासून जरा मोजत होतो 98 वगैरे असं होतं आणि मला म्हटलं नको काही आपल्याला काही फरक नाही पडणार. क्वालिटी स्पीक्स फॉर हिमसेल्फ असं मला वाटतं. आणि तो मगाचपासून त्यांनी सुरुवात केली की मला आधीपासून असं वाटतं की त्यांच्या कामाची ओळख ही क्वालिटी आहे आणि इक्विपमेंट्स आहेत. परत आपण आता फिटिंग सरकडे वळूच आहे, पण मला असं वाटतं की हा स्किल सेट सगळ्यात मोठा ऐवज आहे. तुम्ही साऊंड सिस्टम कितीही मोठी आणि कितीही ॲडव्हान्स असू शकता, पण जर आपल्याला ते ऐकायचं कसं माहिती नसेल तर आय डाऊट की त्या बटनांचं मी काय करेल. साऊंड इंजिनिअरिंगचं साऊंड इंजिनियर असं म्हणतो. साऊंड इंजिनियरचं सर्वात मोठं हत्यार असतं. जर त्याला कान नसतील तर तो साऊंड इंजिनियर बनू शकतो. कारण का तुम्ही तबला असाच आहे, काही त्याला माहीत नाही लावायचा, काय नाही लावायचं. तबला आत्ता कसा वाजतो तो त्यापेक्षा चांगला माईकला वाजला तरच तो. जर त्यापेक्षा वाईट वाजत असेल तर मग माईक सिस्टीमच्या फक्त तबला असणार ना ते आणि तुम्हाला सांगतो, जेव्हा आपण मोबाईल किंवा टॅब मध्ये एखादं पिक्चर, एखादा फॉर एक्झाम्पल मी तुझा फोटो घेतो, असा जस्ट फोटो घेतो आणि असा झूम करतो. फोटो असा मला छान दिसतो, फक्त असा फोटो छान दिसतो, पण ज्यावेळी झूम करतो ना तर तुझ्या चेहऱ्यावर कुठे काय काय दिसायला. असाच तुझा फोटो छान आहे, डोंट टेक मी अदर. असाच तुझा फोटो छान आहे ना, पण ज्यावेळी मी झूम करतो ना तर ते तुझ्या चेहऱ्यावर कुठे काय डाग आहे किंवा कुठे काय फोड उठलाय काय आहे हे सगळं दिसायला लागतं. साऊंड सिस्टीमचं काम तेच. साऊंड सिस्टीम म्हणजे आम्ही प्रत्येक झूमिंग करतो, प्रत्येक काय म्हणतो की इन्स्ट्रुमेंट, प्रत्येक लोकलला मी झूम करतो. आज जर तुम्हाला वाटत असेल तर मी खूप चांगला गायक आहे, आत्ता मी असा गातोय, मी खूप चांगला गायक आहे, जर तो आवाज एखाद्या चांगल्या साऊंड सिस्टीमवर पण तसाच झाला देन यू आर राईट. जर तो तुम्हाला वाटलं अरे नाही रे मी असं गाताना चांगला वाटतोय आणि त्या साऊंड सिस्टीमला चांगला नाही वाटत, मग त्या गोष्ट तुम्ही समजून घ्या. कारण तुमच्या आवाजात कुछ तो खामियां रहती है. प्रत्येक जण किशोर असू शकतात, कुछ तो खामियां रहती है, वो खामियां इमिडिएटली पकडी जाती. कारण ते आपल्याला एवढंच ऐकताना वाटत नाही, पण साऊंड सिस्टीम मध्ये एवढं मोठं ऐकू येतं, त्यामध्ये पटकन लक्षात येतं अरे नाही रे हा किती आवाजाचा थरथरतोय किंवा ऑफ जातोय, किंवा असंच गातेवेळी आपण ऑफ गेलेलं कळत, पण साऊंड सिस्टीम मध्ये एखादा ऑफ गेला ना म्हणजे बेसुरा झाला की त्याला पटकन कळत. साऊंड सिस्टीमचं कामच ऍम्प्लिफाय करणं. तो ऍम्प्लिफायर तो खूप आधी हा शब्द ऐकलेला आहे, ऍम्प्लिफाय करणं. ओके, आपण आता मिक्सरकडे वळू. कारण आपला अजेंडा आहे थोडा आजचा, कारण गप्पा होत राहतील. कारण मला खूप प्रश्न आहेत अजून, पण होल्डिंग मॅच. आपण आधी मिक्सरकडे जाऊ. तू सांग आपण सुरुवात कशी करायची. असा हवं असेल की आपण हा मिक्सर मध्ये घेऊ आणि आपण सगळेजण जवळून बघणार असू तरी चालेल. आपण जरा लाईट किंवा कसे मला शिकायचं असेल तर जवळ जातो. हा म्हणजे जरा लोकांना बघता येईल. मिक्सर म्हणजे काय? सुरू करायचे दोन प्रश्न होते. एक वॉज आता आर्टिस्टला बेसिकली साऊंडची नॉलेज द्यायलाच पाहिजे, दे आर स्टडींग म्युझिक. काय होतं आर्टिस्ट स्टेजवर बसून इंजिनियरला सांगत असतो की मला बाहेर निघवते, की कितपत पण आर्टिस्टला बाहेर काय लोकांना ऐकू येतं हे कळत नाही, बिकॉज ऑफ द आउटपुट. त्याने फक्त मॉनिटरला काय, कारण काय होतं माहिती का, मॉनिटरला निरोप खूप कमी लोक घेतात. आर्टिस्ट लोक मॉनिटरला निरोप घेतात, म्हणजे लाईट म्युझिकवाले घेतात, पण क्लासिकलवाले मॉनिटरला निरोप घेतात. क्लासिकल सिंगर्स वगैरे घ्यायला, पण आजकाल काय झालंय क्लासिकल सिंगरवाले बाहेर निरोप घेतात, आतमध्ये घेतात.
पण ते बाहेर त्यांना रिवर्ब किती पोहोचतोय की नाही हे ते कसं सांगू शकतो? नाही, ते फक्त सांगतात. ते तुम्हाला सांगत नाही की इतक्याच पॅरामीटर त्यामध्ये पॅरामीटरमध्ये तुम्ही द्या असं ते सांगत नाही. ते एकच सांगतात की बाहेर तुम्ही रिवर्ब, ही त्यांची एक गरज असते, बेसिक गरज असते. म्हणजे आजपर्यंत ट्रेंड असा आहे की क्लासिकल आहे म्हणजे आपण रिवर्ब वापरायचा नाही, तो आत पण वापरायचा नाही, तो बाहेर पण वापरायचा. आजकाल हार्मोनियमला पण रिवर्ब घेतो, हार्मोनियमला पण रिवर्ब घेतो. कारण रिवर्ब म्हणजे काय करतो माहिती का, तुमचा आवाज सस्टेन करतो. हे दाखवतो का? हाय आवाज आहे, हाय आवाज आहे, काहीतरी फरक जाणवतो. तर हा अगदी बेसिक मिक्सर असल्यामुळे ह्यामध्ये रिवर्ब बऱ्याच प्रकारचे असतात, पण ह्यामध्ये आपल्याला लिमिटेशन्स आहेत. ह्या असलेल्या अवेलेबल ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो. आवाज सस्टेन झाला. तर हार्मोनियमचा आवाज थोडा जिथं ते वाजवत असतात हार्मोनियम मध्ये आणि कुठेतरी ते सोडतात, तो थोडा तरी सस्टेन झाला. त्यासाठी आज हार्मोनियम मध्ये पण मिळवतो. इनफॅक्ट वोकलिस्ट पण ते वोकलिस्ट पर्यंत माझं हार्मोनियमला पहिल्यांदा ऐकते. हार्मोनियमला घेतात, फ्लूटला घेतात, संतूरला घेतात काही जण. म्हणजे जर संतूर जर क्लासिकल वाजवत असतील तर नाही घेत, पण जर लाईट म्युझिकला संतूर वाजवत असतील तर संतूरला घेतलं जातं, व्हायलिनला घेतलं जातं. विंड इन्स्ट्रुमेंट ज्याला आपण म्हणतो, विंड इन्स्ट्रुमेंट इन दॅट केस फ्लूट असेल, सॅक्सफोन असेल, क्लारनेट असेल, हा सगळ्या, नंतर आपलं माउथ ऑर्गन असेल, या सगळ्याला रिवर्ब आणि डिले दोन्ही घेतात. कारण त्याच्यामुळे गोडवा तयार होतो, नाहीतर ते खूप असं ब्लंट वाटायचं. आणि अजून एक विचारायचं होतं, थेरिटिकली साऊंड इंजिनियर हॅज टू बी इन द सेंटर Exactly. आणि असं माहिती सिस्टम पाहिजे. बरोबर. खूप वेळा असं ऑब्झर्व केलं गोव्याला आणि कुठलीही जागा बघितलं तर साऊंड इंजिनियर इज ऑलवेज व्हेरी क्लोज टू द कितपत बरोबर आहे. आणि एक तर त्यांचा हेल्परमध्ये असून तो जर गाईड करत असेल तर वेगळं असं होतं. तेच मला विचारायचं की काय कारण कसं आहे माहित आहे, सपोज आता तुम्ही जसं बोललात की एका कॉर्नरला जिथे हा स्पीकर लावला, आता हा स्पीकर लावला, ह्या स्पीकरकडे मी ऑपरेटिंगला बघतो स्पीकरच्या समोर. माझा आणि माझ्या हेल्परचा कान सेम असू शकत आणि मुळात काय माहितीये का, मला जे ऐकू येते तेच त्याला ऐकू येत असेल असं नाही. कारण इथं साऊंडचा डेसिबल लेवल वेगळा असतो, तिथे डेसिबल लेवल वेगळा असतो. मी जो साऊंड सेट करणार ते इथं अवेलेबल डेसिबल लेवलवर सेट करणार आणि त्याच्याकडे जाणारा डेसिबल लेवल मग मी त्याच्यावर कितपत विश्वास ठेवतो, हा त्यातला मुद्दा. नाहीतर दोघंही जो साऊंड ऑपरेटर असेल आणि जो त्याचा हेल्पर असेल ते बोथ हॅव टू बी इक्वली स्किल्ड, तेव्हाच हे होऊ शकतं. आणि आता मी जसा हा बोलला की ओ गाणेवालीला मी मध्ये बसतो, त्याने मला विचारलं तू तिकडे बस, नाही म्हटलं मी इथे बसतो. का स्टिरिओ साऊंड असतो, लेफ्ट आणि राईट दोन्ही आम्हाला क्लिअर ऐकू आले पाहिजे. आणि हे आम्ही काय करतो की काही वेळा आम्ही साऊंड मध्ये खेळतो, म्हणजे काही ताना असतात, काही असतं किंवा तबल्याचा एखादा रेला असतो, त्यावेळी ते घेत असताना आम्ही असा पूर्ण फिरवतो. तुम्ही जर ते हेडफोन लावून काही गाणी ऐकत असाल, असा तबला जातो, असा पॅन होतो. ते पॅनिंग करण्यासाठी आम्ही मध्ये बसतो. ते पॅनिंग मला तिथे बसून समजणार, ते पॅनिंग किती पर्सेंट पर्यंत न्यावं आणि किती पर्सेंटला परत आहे ते साईडला बसून करणार नाही. आणि आता ओ गाणेवालीचा कार्यक्रम मी आधी बघितलाच नव्हता, पहिल्यांदा केला, पण त्या दिवशी प्रयोग करायचा म्हणून मी तिथे बसलो. थोड्याफार प्रमाणात ते सक्सेस झालं, पण मला तितका स्कोप नाही मिळाला ते पॅनिंग करायला, कारण तो त्या प्रकारचा कार्यक्रम. तेच मी आपले एक पखवाज वादक आहे, भवानी शंकर भवानी शंकरजींचा कार्यक्रम. भवानी शंकरजी खूप मोठं नाव आहे पखवाज. तर भवानी शंकरजींचा कार्यक्रम मी याला केला होता धारवाडमध्ये. तर धारवाडमध्ये त्यांच्याबरोबर तबल्याला होते योगेश समशे आणि पखवाज वादक भवानी शंकरजी असताना जेव्हा भवानी शंकरजींचा त्यांना सोलो वाजवायची वेळ आली आणि हा कार्यक्रम मला आला होता पुण्यात. तर ते लोक असं म्हणजे
एका लाईननी कार्यक्रम करायचे होतं, म्हणजे सांगली कोल्हापूर असं ते हेच करतात. मग त्यांनी मला बेळगावला कार्यक्रम नाही झाला, त्यांनी मला धारवाड आणि हुबळीचा कार्यक्रम दिला. हुबळीमध्ये त्यांचं वर्कशॉप होतं पण तिथे कार्यक्रम नाही झाला, आणि धारवाडला त्यांनी मला कार्यक्रम दिला होता. पुण्याचे कोणतरी मोकाशी म्हणून ऑर्गनायझर आहे, त्यांनी मला कार्यक्रम दिला. धारवाडच्या थिएटरमध्ये मी ते बसवलं, चालू केलं सगळं. आणि जेव्हा कार्यक्रम तबला चालू आहे तोपर्यंत काय, तबल्याला आम्ही पॅनिंगवर जास्त लक्ष देत नाही, म्हणजे तिथे स्कोप खूप कमी असतो पॅनिंगचं. आणि कारण ह्याला कसं असतं, पखवाजला 2 बाजू असतात, एक शार्प आणि एक बेस. त्यावेळी आणि शार्पचं काम बऱ्यापैकीचं असतं जे क्लिअरली ऐकलो. जितकं मी संगीतातला तज्ञ नाहीये, मी एक कान्सेन आहे, मला संगीतातलं बाकी फारसं काय कळत, फक्त ते इन्स्ट्रुमेंट कसं ऐकून गेलं पाहिजे हा त्यातला माझा एक अगदी हा एकच माझा त्यातला मुद्दा असतो. ज्यावेळी भवानी शंकरजींनी सोलो चालू केला आणि नंतर मला वाटायला लागलं हा मला इथे पॅनिंगला स्कोप आहे. ज्यावेळी ते पॅनिंग आणि जे तो ताल मला माहिती कुठल्या तालावर वाजवते, कारण ताल वगैरे मला नाही कळत, पण ते जे काय चालवतं त्यावेळी मी पॅनिंग करायला लागलो ना, ते पॅनिंग लोकांना कळायला लागलं काहीतरी हे वेगळंच चालू. त्यामुळे लोकांचा इंटरेस्ट आणखीन वाढला. म्हणजे इमिडिएटली ज्यांनी मला काम दिलं होतं मोकाशीच्या माणसांनी, जो पुण्याचा माणूस, त्या मोकाशीने सांगितलं प्रवीण मला हेच पाहिजे होतं जे मला कोल्हापूर आणि सांगलीमध्ये नाही. त्यामुळे पॅनिंग हा सुद्धा तितकाच महत्वाचा बनला. म्हणजे तुमच्या मिक्सरमध्ये हे आहे ना तर त्याचा वापर करा. मिक्सरमध्ये ती गोष्ट दिलेली आहे तर त्याचा वापर कसा करायचा ते आम्ही शिकलो. असे म्हणतात की 2 रिदम इन्स्ट्रुमेंट्स त्याला चान्सेस फेज होऊ शकतो, आपण पॅन करू वेगळे केले. मी त्यावेळी तेही केलं. एकदा काय केलं, मी जसं बोललो भवानी शंकरजी होते आणि योगेश समशिंदे होते. एककडे लेफ्टला फक्त भवानी शंकरजी ठेवले आणि राईटला योगेश समशिंदे. पण एंटायरली तसं करतात नाही ते एंटायरली जस्ट फॉर 1 or 2 मिनिट किंवा जोपर्यंत त्यांचा जुगलबंदी चालली असेल तोपर्यंत, नंतर परत सेंटर. हा आणि दुसरी गोष्ट तुम्ही जे बोललात की आपण स्पीकर समोर मध्ये बसायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ऑडिटोरियमला मध्ये बसायला स्कोप आपल्याला नसतो, ती सुविधा नसते, काहीतरी अडचणी असतात. त्यामुळे आम्हाला पहिला पर्याय हाच असतो की स्पीकरच्या समोर बसतो. आणि ऑपरेटरनी स्पीकरच्या समोर बसलं. आम्हाला बऱ्याच ठिकाणी म्हणतात नाही हो आमच्याकडे ते जागा कमी आहे, तुम्ही स्टेजवर बसा, म्हणजे तुम्ही त्या बाजूला बसा, म्हणजे स्पीकर इथे आणि आम्ही तिथे. अरे म्हटलं आम्हाला जर ऐकूच नाही आलं तर आम्ही ऑपरेटिंग काय करणार, बॅलन्स काय करणार, कोण काय गातो कोण काय वाजवतो हे आम्हाला कळायला पाहिजे. ते इन्स्ट्रुमेंट कसं वास्तव आहे, कारण प्रत्येक इन्स्ट्रुमेंट सगळीकडे एकसारखं वाजत नाही. त्या इन्स्ट्रुमेंटचा आणि तो जो हॉल असेल ते हॉलची सांगड कशी होईल त्याप्रमाणे ते सगळं चालतं. कारण एखादं इन्स्ट्रुमेंट षण्मुखानंदा भारीच वाजेल, ते आपल्या बेळगावच्या मराठा मंदिरला तसं वाजेलच असं नाही, कारण बेळगावचं मराठा मंदिर हे लग्नाचं हॉल आहे, ऑडिटोरियम आहे तसं आहे. त्यामुळे आम्हाला स्पीकरच्या समोरच ऑपरेटिंगला बसावं लागतं, जेणेकरून आम्ही काहीतरी थोडंफार बॅलन्ससाठी प्रयत्न करतो. हेडफोनचा तुम्ही उपयोग कसा करता? हेडफोनचा खूप कमी उपयोग करतो, कारण हेडफोन मध्ये काय असतं माहिती आहे का, हेडफोनची क्वालिटी आणि आमच्या स्पीकरची क्वालिटी मध्ये वास्ट डिफरन्स असतो. हेडफोन मध्ये कुठलीही गोष्ट तुम्हाला चांगली आहे, कुठलीही गोष्ट चांगली आहे, पण आम्हाला कसं असतं माहितीये का, आम्हाला एक 200 ते 500 लोकांना ते ऐकवायचं असतं. त्यामुळे त्या हॉल मध्ये आणि हेडफोन मध्ये तुम्हाला हॉलचा इको ऐकू नये, ऐकू येत. आम्हाला कसं असतो की हॉलचा इकोशी संबंधित साऊंड लावायचा असतो की हॉलचा इको कमी होईल, हॉलला रिसेप्शन कसं होईल हे तुम्हाला व्हेरी सॉरी. आपण इथे काय नाही. हा मिक्सर म्हणजे काय करतं, मिक्सर मध्ये प्रोसेसिंग राउटिंग हा त्यातला सर्वात, आणि टोनल क्वालिटी हा त्यातला सर्वात. टोनल क्वालिटी म्हणजे काय, आपल्या प्रत्येकाच्या घरात पूर्वी 2-in-1 असायचा, आज डेक आहे, मोठे मोठे डेक आहे, 2-in-1 असायचा. 2-in-1च्या भाषेत मी सांगतो, त्यामध्ये 2-3 बटन असायचे, एक व्हॉल्यूम, एक बास आणि एक ट्रिबल. तेच सगळं यात असतं, फक्त त्याची टेक्निकल लँग्वेज वेगळी.
व्हॉल्यूमला आपण व्हॉल्यूम कंट्रोलच बोलतो ते. बासला आमच्या भाषेमध्ये एलएफ म्हटलं तर लो फ्रिक्वेन्सी, लोज, तर ते लो. आणि ट्रिपलला आमच्या भाषेमध्ये एचएफ म्हटलं जातं हाय फ्रिक्वेन्सी. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक असते मिड फ्रिक्वेन्सी, ज्या लोज आणि हायच्या मध्ये ज्या फ्रिक्वेन्सी असतात त्या मिड फ्रिक्वेन्सी. तुम्हाला इथे दाखवतो. आता इथे 20 हर्ट्झला चालू झालेले आहे. पाऊस उघडला. इंटरव्हल. बोलू तरी शकतो. बोलू शकतो. बोलू शकतो आणि 1 सेकंद एका मिनिटात हे लावतो. हा बस 5 इतका लाईट पुऱ्या. चालेल, पुऱ्या. आता ह्या ज्या फ्रिक्वेन्सी आहेत ना, या 20 हर्ट्झ हे साधारण 250 हर्ट्झ याला आम्ही लो फ्रिक्वेन्सी कन्सिडर करतो. त्याच्यानंतर 250 हर्ट्झ ते 500 याला लो मिड म्हणतो, लो मिड फ्रिक्वेन्सी. पण लो मिड फ्रिक्वेन्सी आम्ही जास्त कन्सिडर करायला लागतो. पण 250 हर्ट्झ ते 2K हर्ट्झ म्हणजे 2000 हर्ट्झ या मिड फ्रिक्वेन्सी असं कन्सिडर करतो. आणि 2000 हर्ट्झ ते 20000 हर्ट्झ या हाय फ्रिक्वेन्सी. आता हे हाय मिड आणि लो म्हणजे काय? पूर्वी तुम्हाला 2 in 1च्या जमान्यातल्या परत त्या जमान्यात करते मी. पूर्वी ज्यावेळी आपण ट्रिबलचं बटन वापरायचो तर काय तुम्हाला फरक जाणवायचा? किंवा ऐकवतो शार्प ऐकवतो. नाही म्हणजे त्यात घुंगरूचा आवाज खूप चांगला यायला लागला. किंवा छान छान. तर छान छान किंवा हे जे आहेत ना या सगळ्या हाय फ्रिक्वेन्सी आहेत. म्हणजे या रेंज मध्ये वाढणाऱ्या फ्रिक्वेन्सी सगळ्या हाय फ्रिक्वेन्सी. बास वाढवलं की काय वाढायचं? लो 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 जे आम्ही आमच्या भाषेत लो. बास वाढवलं की त्यातल्या लो फ्रिक्वेन्सी वाढायची. किंवा आता तुमचं सारे व पदानिसा जे असतं तर सा हा जो सा आहे हा लो जसं मग सारे व पदानिस एकदम म्हणजे वरच्या साला गेलो की तो हाय लागतो. म्हणजे माझं यामध्ये चुकत असेल पण मी माझ्या भाषेत बोलत नाही. तर या हाय लो आणि मिड फ्रिक्वेन्सी यामध्ये असतात. मग प्रत्येकाच्या आवाजाचा प्रत्येकाला एक टेक्स्चर असतो आवाजाचा. त्या टेक्स्चर प्रमाणे कोणाच्या आवाजात बेस कमी आहे, कोणाच्या आवाजात मिड कमी आहे आणि कोणाच्या आवाजात हाईच कमी आहे. म्हणजे बास कुठे कमी आहे आणि ट्रिबल कुठे कमी आहे ते इथून करायचं. त्याला आम्ही टोनिंग म्हणतो. त्या गाण्याचं टोनिंग. दुसरी गोष्ट प्रोसेसिंग. प्रोसेसिंग म्हणजे काय? जे आपण रिवर्ब आणि डिले वगैरे बोलतो त्याला प्रोसेसिंग म्हणतो. हे अॅनालॉग बद्दल सध्याला बोलतोय. देन आय कम टू द डिजिटल. आता जसं मगाशी मी इफेक्ट घालून दाखवतो. मग तो इफेक्ट कुठे सेट करायचा काय? आता इफेक्ट मध्ये डिले पण आहे. आता तुम्हाला एक मराठी गाणं आठवत असेल, निसर्ग राजा एक संतोष गाणं ऐकलं असेल, त्याच्या आधी डिले आहे त्या गाण्याच्या सुरुवातीला. गाण्याची सुरुवात त्या गाण्याच्या सुरुवातीला डिले आहे. तो 3दा डिले आहे. तो डिले प्रोसेसर मधून घातलेला आहे. ते कबूल 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 असं ते 3 वेळा झालं. ते मला त्याच्या आधीच्या लाईन्स मला आता नक्की आठवत. पण तो डिले त्यांनी घातलेला आहे. तो प्रोसेसिंगचा पार्ट. त्यावेळी अॅनालॉग प्रोसेसर होते, त्या प्रोसेसर मधून तो घातलेला आहे. मग त्यामध्ये रिवर्ब किती करतात आणि त्या प्रोसेसरला प्रत्येकाला टायमिंग असतो. डिलेला पण टायमिंग असतो. तो मायक्रो सेकंड मध्ये असतो. मग त्या मायक्रो सेकंड कारण काय होतं माहितीये का? जर तुम्ही डिलेचं टायमिंग चुकलं तर तुमचा वादा. कारण त्याला माहित असतं की एवढं झालं की मला ठेका दिलाच पाहिजे. ते नाही झालं तरी तो ठेका देणार. मग ते गणित सगळं तिथे बिघडतं. त्यामुळे ते तेवढ्या मायक्रो सेकंड मध्येच बसलं पाहिजे. हे एक त्यात. आणि दुसरी गोष्ट आहे राउटिंग. राउटिंग म्हणजे काय? हा एक माईक आहे. याच्यावर हा एक स्पीकर चालतो ज्याला आम्ही पीए म्हणतो, पब्लिक ऍड्रेस. याच्याबरोबर आम्ही 4 मॉनिटर जोडणार आहोत. पण एका व्हॉल्यूम कंट्रोलवर हे 6 स्पीकर चालू नाही. एका व्हॉल्यूम कंट्रोलवर हे चालू नाही. ओके. कारण 4 मॉनिटर 4 आर्टिस्ट बसलो होतो आम्ही. किंवा आता सध्याला आम्ही 2 आर्टिस्ट आहोत, 2 मॉनिटर आहेत आणि हा पब्लिक साठी स्पीकर, ऑडियन्स स्पीकर आहे. जर मी असा वाढवला स्पीकर आणि स्पीकरचं एक आहे
जो हामिक येतं हे कधी येतं, जेव्हा आपण स्पीकर माईक त्याच्या समोर नेतो किंवा माईकचा आवाज प्रमाणापेक्षा एखाद्या हॉलच्या प्रमाणापेक्षा जास्त वाढला तर ते एक मॅग्नेटिक सर्कल तयार होतो आणि तो एक हामिक तयार होतो, फीडबॅक काय ते तयार होतो. तर एका व्हॉल्यूम कंट्रोलमुळं 2 मॉनिटर आणि पीएचा आवाज वाढता कामा नये. त्यासाठी राउटिंग करणं गरजेचं असतं. मग राउटिंग म्हणजे कसं करायचं, तर इथे आम्हाला ते ऑप्शन्स दिलेले असतात. पीए साठी वेगळं कनेक्शन आहे, पीए साठीचा वेगळा व्हॉल्यूम कंट्रोल आहे. मॉनिटर 1 आणि मॉनिटर 2 यासाठी 2 वेगळे सोर्स आहेत, 2 आउटपुट आहेत. तसेच जर 2 परत व्हॉल्यूम कंट्रोल पण बोल, म्हणजे यांनी जर म्हटलं की फक्त माझा मॉनिटर वाढव, फक्त त्याचा मॉनिटर वाढवायचा. याचा मॉनिटर वाढवल्यामुळं माझ्या स्पीकर मध्ये काही फरक पडणार नाही, बाहेर काही फरक पडणार. बऱ्याचदा असं झालंय फॉर सम ऑर अदर रिझन, इलेक्ट्रिक फेलियर किंवा काही ऍम्प्लिफायर फेलियर, याच्यामुळे ना बाहेरचे स्पीकर बंद पडतात पण मॉनिटर चालू असतात आणि आर्टिस्टला कळत पण नाही की बाहेरचं बंद आहे. म्हणजे आर्टिस्ट लोकांना मॉनिटर इतका गरजेचा आहे. आणि मॉनिटर लावण्यामागचं कारण काय माहिती आहे का, हा साऊंड जो ट्रॅव्हल करतो हा ट्रॅव्हल कोणत्या दिशेने ट्रॅव्हल करतो. आणि ढोलकला जो एक बाजूला शार्प येतो आणि एक बाजूला बेस येतो, तर 2 बाजूला 2 वेगवेगळे माईक लावावे लागतात. नाहीतर कुठलेही 2 माईक आणले लावले नाही चालतील, आवाज येईल तुम्हाला, पण जो टोन पाहिजे तो तुम्हाला नाही येत. नंतर विंड इन्स्ट्रुमेंट असतात आपले, ब्लोईंग इन्स्ट्रुमेंट ज्याला आपण म्हणतो, जसं मी बोललो मगाशी सॅक्स, क्लारनेट वगैरे, फ्लूट, तर त्यांचे सगळे इन्स्ट्रुमेंटचे माईक वेगळे आहेत. क्लासिकल सिंगरसाठी माईक वेगळे आहेत, बॉलिवूड सिंगरसाठी माईक वेगळे आहेत. आज आमच्याकडे जेव्हा एखाद्या आर्टिस्टची रिक्वायरमेंट येते की प्रभू आज आमच्या गावात हा सिंगर येणार आहे, तर मग त्या सिंगरचं मॅनेजर काय करतो, प्रत्येक सिंगरकडे मॅनेजर, हे तुम्हाला माहिती असू दे. प्रत्येक ग्रुपचा एक मॅनेजर आहे. तो मॅनेजर आम्हाला एक एवढी मोठी लिस्ट पाठवतो, त्याला मी टेक्निकल रायडर म्हणतो, इन शॉर्ट टेक रायडर. तर त्या टेक रायडर मध्ये लिहिलेलं असतं की स्पीकर कुठल्या कंपनीचे पाहिजे, मिक्सर कुठल्या कंपनीचा आणि कुठल्या मॉडेलचा पाहिजे, मिक्सर आणि स्पीकर मधलं अंतर किती पाहिजे, आणि त्यानंतर कुठल्या कुठल्या कंपनीचे माईक आणि कुठल्या मॉडेलचे माईक पाहिजे. आणि ते माईक पण अगदी हलके नसतात, एक माईकची कॉस्ट 4 लाख ते 6 लाख रुपये. म्हणजे असे माईक आज इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात. परत पूर्वी कसं होतं, कॉर्डलेस माईक म्हटलं की एक रिसिव्हर लावला आणि कॉर्डलेस माईक हातात दिला असेल, तर त्या मग ते कुठेतरी एक सर्टन रेंजच्या बाहेर गेले की तो कॉर्डलेस कट व्हायचा. मग त्या रिसिव्हरला तो अँटेना वाढवून घ्यायची, म्हणजे तो आर्टिस्ट कुठेतरी ऑडियन्स मध्ये जरी गेला ना तरी ती रेंज कट होणार. म्हणजे ही आजकालची टेक्नॉलॉजी. त्याच्यानंतरचा दुसरा भाग, मी मगाशी माईक बद्दल बोलत होतो, जर कच्ची डोल इथं वाजत असेल आणि त्याच्या बाजूला अनेक काय तर रोटो वाजत असेल, तर रोटोचा टोन वेगळा आहे, कच्ची डोलचा टोन वेगळा आहे. तर या त्या दोन्हीचा टोन इतका आहे ना, जर तुम्ही असंच वाजवलं तरी त्याला माईकची गरज नाही. पण सपोज या माईकनी तो रोटोचा टोन कॅच केला तर बाहेर क्लीन साऊंड नाही मिळणार, त्यासाठी त्याला लिमिटर घालावे लागतात. हे डिजिटल मिक्सर मध्ये आहे, म्हणजे त्याला हे घालायचं एवढ्या मीटरच्या बाहेर त्याला कॅचेस करून. या माईक, हा माईक किती आहे ना, या माईक पासून त्या कच्ची डोलचं अंतर किती आहे, 6 इंच. 6 इंच पर्यंतच त्याला कॅच करावं, 6 इंचच्या बाहेर कॅच करू. 6 इंचच्या बाहेरचा जरी आवाज आला तो कॅच करत नाही किंवा तो बाहेर सोडत, जेणेकरून साऊंड इतका क्लीन मिळतो की ज्या इन्स्ट्रुमेंट साठी माईक वापरला जातो तेवढाच तो कॅच करणार आणि तेवढाच तो बाहेर देणार, जेणेकरून बाहेर ही पूर्ण क्लीन साऊंड. आणि आत जे वाजवणार आहेत त्यांना प्रत्येकाला सेपरेट मॉनिटर असतो, त्यांना एक क्लीन साऊंड मिळतो. आजकाल तुम्ही जेवढे रियालिटी शो बघता ना, त्या रियालिटी शो मध्ये सगळीकडे हे डिजिटल मिक्सर वापरले जातात. आजकाल डिजिटल मिक्सर, आता हा आपला मिक्सर आहे 1 2 3 6 चॅनलचा आहे. रियालिटी शो मध्ये तुम्ही जेवढे कुठल्याही झी चॅनलवरचे वगैरे बघत असाल, प्रत्येक ठिकाणी 250 चॅनलचे मिक्सर वापरले जातात, तिथे 250 माईक ज्यांना जोडले जातात.
आणि एका मिक्सरची कॉस्ट कमीत कमी करोडच्या आसपास, कमीत कमी करोड, 1.25 करोड वगैरे आहे. पण त्यामध्ये हे सगळे जसं मी बोललो की लिमिटर, आता लिमिटरचं तुम्हाला सांगितलं, त्यामध्ये कॉम्प्रेसर म्हणून येतं. आता एखादा सिंगर काय करतो, तो एकदम जोश मध्ये आला की एकदम मोठ्या हाय पिचला ओरडायला लागतो. हाय पिचला गेला ना की त्याचा आवाज क्रॅक जायची शक्यता असते, आवाज क्रॅक जायची शक्यता असते. मग तो माईक काय करतो, त्याला आम्ही कॉम्प्रेसर घालतो. कॉम्प्रेसर त्याचा एक रेशो आहे, तो त्याचा आवाजाचा रेशो बघतो. आमच्या स्पीकरचं काय आहे, कंपनी काय आहे, स्पीकरची क्वालिटी काय आहे, ते सगळं गणित मांडून त्याचं सगळं पॅरामीटर्स तिथे स्टोअर करतो डिजिटल मिक्सर मध्ये. तो जरी हाय रेंजला गेला तरी त्याचा आवाज एक रेंजला कट व्हावा, पण तो कट म्हणजे ऍब्रप्टली कट होतो, स्लो डाऊन म्हणजे फेड आउट होतो. म्हणजे जेणेकरून त्याचा आवाज जरी क्रॅक गेला तरी सपोर्ट करणार. आणि सपोज ह्यापासून काय असतं, कोणी हाय रेंजला गेला तर आमच्या स्पीकरला सुद्धा ते हानिकारक असतं. की स्पीकरची एखादी कॉईल होऊ शकते, कारण स्पीकरला सुद्धा एक काहीतरी लिमिटेशन असतं. तर त्यावेळी काय होतं, तो हाय रेंजला गेला तर स्पीकरची कॉईल उडू नये म्हणून आम्ही ते कॉम्प्रेसर मुद्दाम वापरतो. त्यामुळे ते कॉम्प्रेसर घातल्यानंतर जिथं ते कट होणार ना तिथं आमचे सगळे इक्विपमेंट सेफ. हे सगळं काम आजकाल डिजिटल मध्ये होतं. आणि आजकाल काय करतात, मी येतो मागच्या वर्षी यांचा काम केलं, कोणाचं, राहुल देशपांडे कलेक्टिव्ह म्हणून कार्यक्रम झाला आपलं गणाधीशला. तर त्यांची त्यावेळेची गोष्ट ते मला बोलले होते. राहुल देशपांडेंचा इंजिनियर होता प्रशांत म्हणून, तो माझा मित्र. तर प्रशांत बोलला, दादा मी येतोय, मी 12 वाजता येतोय आणि 1 वाजता आपण साऊंड चेक घ्यायचा. तो 12 वाजता येणार म्हटलं की मी 10 वाजता त्याने सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी केली. समोर 6 मॉनिटर लावले, 6 मॉनिटर ठेवून परत त्याला इनियर मॉनिटर दिले, 10-12 माईक जोडले, सगळं पीए सिस्टीम तयार केली. पण नंतर मला कळालं हे 11:30 वाजता हैदराबाद मध्येच होतं. मग 11:30 वाजता हैदराबाद मध्ये म्हटलं आता येणार कसं. नाही, आता आम्ही इथून आमची बेंगलोरला फ्लाईट आहे, बेंगलोर काहीतरी फ्लाईट डिले वगैरे झाली, समथिंग दे हॅड प्रॉब्लेम, फ्लाईट डिले झाली आणि त्यांचा कार्यक्रम 5ला होता, ते 5:15ला स्टेजला पोहोचले. पण प्रशांतनं मला आधी सांगून ठेवलं होतं, जो त्यांचा साऊंड इंजिनियर होता, त्यांनी मला आधी टेक रायडर दिला होता. त्यांनी मला सांगितलं होतं हाच पर्टिक्युलर मिक्सर मला पाहिजे. माझ्याकडे त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स मिक्सर होता. तो बोलला नको मला तो मिक्सर, मला हा तू अवेलेबल करू देस, काही करू. म्हटलं कोल्हापूरला, जवळपास कोल्हापूरला तो मिक्सर होता, कोल्हापूर मिक्सर मागवला. तर त्यानं काय केलं होतं, याच्यामध्ये बसून फ्लाईट मध्ये बसून ना त्यांच्या कार्यक्रमाची फाईल बनवली होती. आणि हे सगळं कधी घडलं, दुपारी 12 नंतर. आता कोल्हापूर 2 तासात त्यावेळी माणूस यायचा. त्यावेळी मी कोल्हापूरला फोन केला, 2 तासात मिक्सरला मी मिक्सर जोडून ठेवलं, सगळं झालं. आणि त्याने फ्लाईट मध्ये बसून त्या कार्यक्रमाची फाईल बनवली. म्हणजे 1 नंबरला तबला, 2 नंबरला ढोलक, आणि 3 नंबरला आणि काय, 4 नंबरला फ्लूट, 5 नंबरला सिंगर, 6 नंबरला अनेक सिंगर, 7 नंबरला हार्मोनियम. नंतर या 1 नंबर जो तबला आहे तो कुठल्या मॉनिटरला गेला पाहिजे हे पण त्यानं बनवलेलं. म्हणजे तिथं बसून तुला काय पाहिजे हा प्रकारच नाही. 1 नंबरचा तबल्याचा मॉनिटर फक्त सिंगरला आणि हार्मोनियमला, बाकी कोणाला तबल्याचा मॉनिटर नाही. म्हणजे तबला कुठल्याही मॉनिटरला ऐकू येणार, सिंगर सगळ्या मॉनिटर्सला गेला पाहिजे. मग सिंगर थोडा सगळ्या मॉनिटरला घातला. फ्लूट कोणाला ऐकू गेलं पाहिजे, तबलेवाल्याला, हार्मोनियम वाल्याला आणि सिंगरला. बाकी ऑक्टोपॅडवाला होता, ऑक्टोपॅडला फ्लूटची गरज नाही. एवढं त्यांनी पूर्ण फाईल अप टू डेट तयार केली होती. त्यानं मला विचारलं होतं, दादा आणि ग्राउंडचा साईज काय आहे. म्हटलं ग्राउंडचा साईज हा आहे. त्यानं ग्राउंडचा साईज घेऊन पीए पण सेट करून ठेवला. आणि तो 5:15ला जसा उतरला, त्यांनी फक्त पेनड्राईव्ह इन्सर्ट केलं आणि आरटीला सांगितलं चालू कर, कार्यक्रम चालू. ही डिजिटल कन्सोलची टेक्नॉलॉजी, हे डिजिटल सगळं असंच आहे. आणि आजकाल जसे आपले मोबाईल अपडेट होतात, मोबाईलला अपडेट येत असतात ना आपल्या, तसं आमच्या डिजिटल कन्सोलला अपडेट येतात, आमच्या कॉर्डलेस माईकना अपडेट येतात, आमच्या प्रोसेसरना अपडेट येतात, आमच्या इन-एअर मॉनिटर्स जे सांगितले, ह्या इन-एअर मॉनिटरची मी मगाशी सांगितलं, त्या इन-एअर मॉनिटरची कमीत कमी कॉस्ट आहे 1 लाख रुपये. त्यामुळे त्यालाही अपडेट येतात की त्यामध्ये काय काय नवीन फ्रिक्वेन्सीज ऍड केलेत, काय टोनल क्वालिटी ऍड केली, हे त्यालाही अपडेट येतात. आजकाल प्रत्येक मोठ्या
साऊंड इंडस्ट्री चालवतो, जे मोठे प्रत्येक कंपनीमध्ये एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. कारण एक माणूस सगळं करू शकत नाही, त्यामुळे सॉफ्टवेअर इंजिनियर प्रत्येक जण अपॉइंट करतो. लाईट गेल्यामुळं दमली आहे म्हणजे मी आता हे ऐकून. आणि लाईट गेल्यामुळं दिशा बदलती आपली. पण नेव्हरदलेस मला म्हणजे हे मला अशी पण काही लोक मंडळी माहिती आहे की हे त्यांचा एक डान्स शो असतो पॅरिसमध्ये आणि हा बसलाय बँगलोरमध्ये आणि तो म्हणतो करा आणि ते कॅन स्टील मॅनेज द शो. आणि सेकंड बाय सेकंड, मिली सेकंड प्रत्येका लाईटचा फेड इन फेड आउट इथे ठरलेला असतो, पण शो जसा व्हायचा तसाच तिकडे होता. वी आर सो अहेड ऑफ टाइम. आणि आजकाल लाईट्समध्ये सुद्धा फेस डिटेक्टर्स आहेत. लाईट्स मूव्ह विथ युअर फेस, विथ युअर आय साईट. म्हणजे टाळ्या वाजवून वगैरे ते लाईट बदलायचे दिवस खूपच जुने होते. टुडे वी हॅव कम वे अहेड. जेव्हा आपण स्टेज सेट डिझाईनचा विचार करतो तेव्हाही खूप गोष्टी इव्हॉल्व झाल्या. पण 7:45 झाले. आपण फॉर्मली आपण थांबू, आपण गप्पा मारत राहू. पण परत एकदा थँक्यू सो मच. अर्धवट आहे सगळं कारण खूप आहे सांगण्यासारखं. मी तुम्हाला सांगू का, आजकाल पूर्वी आमच्या वेळी साऊंड इंजिनिअरिंग शिकण्यासाठी छोटी इन्स्टिट्यूट होत्या. आता त्यानंतर काही वर्षानंतर काही छोट्या इन्स्टिट्यूट म्हणजे ज्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूट चालू झाल्या. पण आता मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये प्रॉपर बीटेक आणि एमटेक कोर्स यावर चालू झाले, जे 5 वर्षाचा साऊंड इंजिनिअरिंगचा कोर्स आहे. आणि फक्त साऊंड इंजिनिअरिंग म्हणजे फक्त लाईव्ह साऊंड नाही आहे, त्यामध्ये साऊंड प्रोडक्शन, रेकॉर्डिंग, ब्रॉडकास्टिंग, लाईव्ह साऊंड इंजिनिअरिंग हे सगळं त्यामध्ये आहे. त्यामध्ये त्याच्याबरोबर बिझनेस कसा करावा याचं एक 6 महिन्याचं सेशनही त्यामध्ये ते शिकवतो. म्हणजे हा रेंटल बिझनेस आहे, त्यामुळे रेंटल बिझनेस कसा करावा हे त्यामध्ये शिकवलं. कारण त्यामुळे हा जो 4-4.5 वर्षाचा जो सिलेबस आहे तो 1-2 तासात संपणार नाही. आणि परत एकदा की आपण याचा बिझनेस कसा झाला याच्यापर्यंत पोहोचलेलोच नाही. पण वेळेअभावी आपण कॉमा देऊ आता या डिस्कशनला. कारण परत एकदा की श्रीकांत दादा असेल का तेव्हा तुझं सुद्धा एक डेडिकेशन आहे त्याच्यामुळे हा बिझनेस उभा राहिला. आणि कोल्हापूरवरनं मी तो मागवला याच्यात बरंच काही आहे. किंवा जेव्हा आपण हा स्पीकर घेणार होतो तेव्हा आपण ते तू होतास म्हणून पेमेंट नंतर झाले, विच इज व्हेरी रेअर. कारण किंवा आम्ही जेव्हा मिक्सर ठरवला घ्यायचा स्पीकर तर म्हणाले की नाही आपण तो मुंबईवरनं मागवतो आणि पुढच्या एक 10 मिनिटात तो स्पीकर ऑलरेडी कोरिअर मध्ये बसलेला होता. त्याच्या पेमेंटचं काय, त्याचं बिल काय, कुणाला काय माहित नव्हतं. पण इट वॉज हिज क्रेडिट दॅट वॉज वर्किंग ऑल द टाइम. मला वाटतं की हेच एक्झाम्पल्स आहेत की वाय ही इज प्रवीण प्रभू. आणि जसं ताई पण म्हणाली की चिंत्या पिंटू दादा, म्हणजे मोस्ट ऑफ द पीपल नो हिम ॲज पिंटू दादा. आय होप येत्या जो अजून एक फोरम मला करायचा आहे तो म्हणजे पोलीसचा गुरुजनांसोबतचा, तो हो कसा क्युरेट होईल लवकरच करू. फक्त माझ्या बिझनेस बद्दल एक सांगतो की माझ्या बिझनेस मध्ये दुसरी संधी नाही. तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जाताय किंवा काय तिथे काहीतरी ऑर्डर करताय काहीतरी खाण्यासाठी, काहीतरी त्यात कमी असतं काही जास्त असतं. वेटरला बोलवता इसमें कम आहे देखो, एवढं सांगून तुम्ही ते खाऊन बाहेर पडता. पैसे दिले का? अजून एक मला वाटतंय पिंटू दादाबद्दल सांगायला पाहिजे की सपोर्टेड आर्ट्स म्हणजे त्यांनी I came into this field because I love music and I love art, any kind of art. हा आणि तू धंद्याच्या पलीकडे जाऊन सपोर्ट केला. Correct, correct. आम्हाला स्वतःला आम्ही किती कार्यक्रम केले त्याच्यामध्ये आम्हाला खूप
पैसे आम्हाला लावले नाहीये किंवा हे राहू देत असं स्वतःहून सांगून बजेट स्वतःहून अर्धा केलेलं आहे किंवा काय काय अगदी नावाला पैसे घेऊन कामं केलेली आहेत. इंडस्ट्री सुरुवात केली नव्हती. या मागच्या 10 वर्षांमध्ये त्यांनी काय केलंय याच्यासाठी आपण एक वेगळा फोरम करू. कारण आता बघ ना, हे सगळे स्टँड्स आहेत, हे सगळे लाईट्स आहेत, देयर इज अ लॉट ऑफ होमवर्क दॅट इज गोन आणि तो होमवर्क तो तयार आहे म्हणून आहे. अदरवाईज He's done this with many generations of artists. Yeah. That is also there. त्याला थँक्यू म्हणायचं आहे फक्त मार्केटिंग. 13 जुलैला अन्न केरी स्कूल ऑफ म्युझिक मध्ये 13 ऑगस्ट सॉरी 13 ऑगस्टला केरी स्कूल ऑफ म्युझिक मध्ये 15, 16, 17 अनहद इज हॅपनिंग इन मुंबई आणि पुणे. पुण्यातला जो प्रयोग आहे तो पब्लिक नाही. मुंबईतले 3 प्रयोग पब्लिक आहे, भिवंडीचा प्रयोग पब्लिक नाही. त्याची तिकीट अजूनही जात नाही आहेत म्हणाली तशी. प्लीज इफ पॉसिबल ब्रॉडकास्ट इट टू युअर कॉन्टॅक्ट. काय 40च तिकीट कपवायचे पण माहित नाही ती प्रोसिजर कशी असेल. त्याच्यानंतर 20, 22, 23, 24 आणि 25ला आपण एक चिल्ड्रन्स थिएटर फेस्टिवल करतोय. 6 शाळांमध्ये आपण जाऊन मुलांसोबत नाटक या विषयावर शाळांमध्ये जाऊन आपण नाटक या विषयावर त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. आणि 2 नाटकं लहान मुलांची. त्यातलं पहिलं नाटक द जॉबलेस नावाचं जे मुंबई बेस्ड आहे आणि 50 गोंदू पप्पी नावाचं इंडिया फाउंडेशन थिएटर म्हैसूर या टीमचं. ही 2 नाटकं आपण मुलांना दाखवणार आहे. ही नाटकं परत एकदा जनरल पब्लिकसाठी नाही आहेत, कारण आम्हाला आमच्याकडे एवढा मोठा हॉलच नाही आहे जिथे आम्ही 700 मुलांना अकोमोडेट करू शकतो. पण वी आर ट्राइंग आवर बेस्ट टू फाइंड द लॉजिस्टिक्स फॉर इट. पण या फॉर नाव चिल्ड्रन्स थिएटर फेस्टिवल, ज्याला आम्ही जश्न ए बचपन असं म्हणतो, बिकॉज वी लव्ह टू सेलिब्रेट द चाइल्ड. बाकी काही नाही. बाकी सप्टेंबर मध्ये बाकी काही सप्टेंबर अजून ठरायचं आहे, ऑक्टोबर ठरायचं आहे. नोव्हेंबर मध्ये 5 नोव्हेंबरला अनहद परत उगाडमध्ये गणपतीत अनहद होणार आहे असं वाटतंय ठरेल. पण बाय द वे एक असं मला वाटतं की साधारण पुण्यामधला अनहदचा 24वा प्रयोग असेल. We will be one shot for 25 and we are more than excited for it. But yeah, for now, for today, दादाला या प्रमाणे यांचं thank you so much. And you were very एक पण म्हणजे कारण चिल्ड्रन्स डे फेस्टिवलचं बोलायचं घेऊया अपधंदा असं आहे. सप्टेंबर मध्ये त्यांनी काही नाही केलं तर आपण एक डे ऑर 2 डे वर्कशॉप करूच असं वाटतं. हा, मला वर्कशॉप करूच नाही का, असं काही तू 2 दिवस नाही. दे आम्हाला फक्त. तुझ्या कामातले 2 दिवस दे प्लीज. हा, ते तर झालं तर नथिंग लाईक इट. नवरात्रीमध्ये बोलतो. आपण एकत्र दांडिया करू. पण नाव आपण इन्फॉर्मल गप्पा मारत होतो जाता जाता. दुरिताचे तिन्ही रजा विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणाच्या